वेलकम टू माय चॅनल श्रेया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण जास्त उत्पादन होण्यासाठी काय आपल्याला करता येईल याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. त्यातलं पहिलं म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. खूप जणांना अशी सवय असते की सकाळी उशिरा उठण्याची, तर मग कामाला पण ते उशिरा लागतात. त्यामुळे पूर्ण दिवसाचा खोळंबा होतो. सकाळी लवकर उठल्याने दिवसभर माणूस फ्रेश राहतो आणि उत्साहाने खूप एनर्जीने काम करत असतो. त्यामुळे सकाळी लवकर उठणे खूप महत्त्वाचे असते. त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम सकाळी करा. कारण सकाळी आपण खूप उत्साहाने कामाला लागलेलो असतो आणि आपला माइंड एकदम फ्रेश असतो. त्यामुळे आपण कोणतं पण काम हाती घेतलेलं आपण खूप उत्साहपूर्वक करतो आणि ते काम यशस्वीरित्या पार पाडतो. त्यामुळे जे महत्त्वाचं काम आहे ते जवळपास सकाळी करण्याचा प्रयत्न करावा. तिसरा पॉईंट असा आहे की परिणामापेक्षा प्रगतीकडे लक्ष द्या. कारण आपण एखादं काम करतो तर त्याचा आपण काय परिणाम होतो याच्याकडे लक्ष देतो. परिणामाकडे लक्ष न देता आपण प्रगती कशी होईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि प्रगतीच्या मार्गाने आपण पुढे चाललं पाहिजे. चौथा पॉईंट असा की पुरेसा वेळ नाही ही सबब सोडून द्या. प्रत्येकजण म्हणतो की माझ्याकडे टाईमच नाही, पुरेसा वेळ भेटत नाही मला खूप काही करण्यासाठी. परंतु वेळ हा काढावा लागतो. नियोजन आणि योग्य पद्धतीनं काम केलं तर पुरेसा वेळ हा भेटतच असतो. कारण आपण काय करतो, एखादा आपल्याला थोडासा आपल्याकडे वेळ असला तर आपण ते फालतू गोष्टीमध्ये वाया घालतो आणि तो वेळ निघून जातो. नंतर मग आपल्याला वाटतं की आपल्याला वेळच भेटला नाही, आपले महत्त्वाचे काम करण्यासाठी आपल्याला वेळच भेटला नाही. मग आपण फालतू गोष्टीमध्ये जर वेळ वाया घालत असू तर आपल्याला आपलं महत्त्वाचे काम करण्यासाठी कसा बरं वेळ पुरेल. यामध्ये पाचवा पॉईंट असा आहे, योजना बनविण्यात आणि क्रम ठरवण्यात वेळ द्या. आपण आपला वेळ वाया न घालवता आपल्याला कोणतं काम अगोदर करायचं आहे, नंतर काम पुन्हा दुसरं काम नंतर कोणतं करायचं आहे याचा क्रम लावायला पाहिजे. म्हणजे आपलं काम व्यवस्थितरित्या पार पडेल आणि आपल्याला काय करायचं आहे याची योजना तुम्ही आखायची आहे. तर आपण सोशल मीडियावर वेळ वाया न घालवता किंवा दुसऱ्या कोणत्या वेस्ट कामामध्ये वेळ न घालवता त्या वेळेचं नियोजन करा आणि योजना आखा आणि क्रमानुसार काम करा. सहावा पॉईंट असा आहे की आपण प्रत्येक मिनिट आणि मिनिट याचा हिशोब ठेवला पाहिजे. आपण कोणत्या कामाला किती वेळ देतो, कोणत्या कामाला किती मिनिट लागतात याचा आपण हिशोब ठेवला पाहिजे आणि त्याच वेळेनुसार आपण ते काम पार पाडलं पाहिजे. पॉईंट नंबर 7, कित्येक जणाला असं वाटत असतं की मी एक काम करत आहे त्यासोबतच मी दुसरं पण काम करू शकतो. परंतु असं नसतं. आपण एकच काम मन लावून यशस्वीरित्या पार पाडू शकतो. एका वेळी एकच काम करण्याचा प्रयत्न करा. एका वेळी अनेक काम करण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते कोणतंच काम व्यवस्थितरित्या आपण पार पाडू शकत नाही. एकाच वेळी अनेक काम करणे टाळा. 8वा पॉईंट असा आहे की नित्यक्रम ठरवा आणि त्याचप्रमाणे त्या कामाची अंमलबजावणी करा. म्हणजे आपलं काम व्यवस्थितरित्या आपण पार पाडू. पॉईंट नंबर 9, तर आपण काही वेळेस योग्य वेळेची वाट पाहत असतो किंवा आपण म्हणतो की योग्य वेळ आल्यावर आपण हे काम करू. परंतु नाही, काम करणाऱ्याला योग्य वेळेची गरज नसते. फक्त गरज असते ती फक्त सुरुवात करण्याची. त्यामुळे योग्य वेळेची वाट न पाहता फक्त सुरुवात करा. आपोआप आपण एक एक पाऊल पुढे जात राहू. पॉईंट नंबर 10, केलेल्या कामाचं पुनर्वलोकन करा. म्हणजे आपण एकदा पडताळून पहा हे काम आपण व्यवस्थितरित्या पार पाडले आहे की नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.